नमस्कार माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि श्रद्धास्थान असणाऱ्या श्री स्वामी समर्थ अमृतवाणी चॅनलमध्ये. भक्तांनो, आपण सर्वजण अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचे परम भक्त आहोत. आपण रोज स्वामींची भक्ती करतो, त्यांचे नाव घेतो, त्यांच्या कथा ऐकतो. पण या कलियुगाच्या जगात वावरताना रोजच्या धावपळीत आणि संकटाच्या गर्दीत अडकल्यावर कधीकधी माणसाचा संयम तुटतो. माणसाला वाटते की या जगात खरोखरच देव आहे का? साक्षात परब्रह्म असणारे स्वामी माझ्या पाठीशी आहेत का? मग माझी संकटे का दूर होत नाहीत? तर श्रोते हो, आजचा हा विशेष एपिसोड तुमच्या मनातल्या या शंकांना कायम मिटवून टाकण्यासाठी तयार केला आहे. आज आपण अक्कलकोटच्या जिवंत इतिहासातील, स्वामी चरित्रातील आणि भक्तांच्या अनुभवांमधील अशा 3 अशक्य, अलौकिक आणि अंगावर काटा आणणाऱ्या चमत्कारांचा जिवंत वृत्तांत पाहणार आहोत, जे ऐकताना तुमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहिल्याशिवाय राहणार नाही. हे ते 3 चमत्कार आहेत, जिथे मानवी बुद्धी, आधुनिक विज्ञान आणि मोठमोठ्या डॉक्टरांची हुशारी पूर्णपणे संपली होती. जिथे जगातील सर्व नियम, निसर्गाचे कायदे आणि खुद्द काळाचाही नियमही थबकला होता. जेव्हा साक्षात मृत्यू भक्तांच्या उशाशी येऊन उभा राहिला, तेव्हा माझ्या अक्कलकोटच्या राजाने मृत्यूचा पाश तोडून भक्ताला कसे जीवनदान दिले. जेव्हा निसर्गाने आपले उग्र उदाहरण केले, तेव्हा स्वामींनी एका शब्दाने सृष्टीला कसे शांत केले आणि एका गरीब असहाय्य भक्ताला हाकेला ओ देऊन स्वामींनी ब्रह्मांडाचे नियम कसे बदलले. आजच्या या विशाल आणि महालेखामध्ये आपण या 3ही चमत्कारांचे अत्यंत सविस्तर, खोलवर आणि जिवंत वर्णन पाहणार आहोत. हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या ढासळलेल्या विश्वासाला पर्वतासारखे बळ देणारा एक आध्यात्मिक अनुभव आहे. ज्यामुळे अजिबात घाई न करता तुमचे सर्व विचार बाजूला ठेवा, डोळे मिटून हा संपूर्ण व्हिडिओ बघा. भक्तांनो, आपण पहिल्या चमत्काराकडे वळूया, जो निसर्गाच्या शक्तीवर साक्षात परब्रह्माने मिळवलेल्या विजयाची साक्ष देत आहे. ही घटना आहे त्यावेळची, जेव्हा स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये येण्यापूर्वी भारताच्या विविध प्रांतांमध्ये, जंगलांमध्ये आणि समुद्र किनाऱ्यांवर फिरत होते. स्वामी हे अवधूत रूपात होते. अवधूत म्हणजे अशी अवस्था ज्यांना कपड्यांचे, खाण्यापिण्याचे किंवा जगाच्या कोणत्याही नियमांचे बंधन नसते. एकदा स्वामी महाराज फिरत फिरत एका विशाल समुद्र किनाऱ्यावर आले. तो समुद्र अत्यंत उग्र आणि खवळलेला होता. लाटा एवढ्या मोठ्या होत्या की किनारी राहणारे कोळी आणि गावकरी समुद्राच्या जवळ जाण्यासही घाबरत होते. त्याचवेळी तिथे एक गरीब भक्तांचे कुटुंब राहत होते. त्या कुटुंबातील मुख्य माणूस समुद्र मासेमारीला गेला होता, परंतु अचानक आलेल्या वादळामुळे त्याची होडी समुद्राच्या मध्यभागी अडकली होती. किनाऱ्यावर त्याची पत्नी आणि लहान मुले ढसाढसा रडत होती. गावकरी हताश होऊन पाहत होते, कारण त्या वादळात समुद्रात जाणे म्हणजे थेट मृत्यूच्या दाढेत ओढण्यासारखे आहे. त्या गरीब महिलेने किनाऱ्यावर बसलेल्या स्वामी समर्थ महाराजांना पाहिले. स्वामींच्या अंगावर जुने वस्त्रांचे तुकडे होते, पण त्यांच्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांडाची शांतता आणि करुणा होती. ती महिला धावत गेली आणि तिने स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवले. ती रडत रडत म्हणाली, बाबा, माझे कुंकू वाचवा. माझे पती त्या अथांग समुद्रात अडकले आहेत. तुमच्याशिवाय आता मला कोणीही वाचवू शकणार नाही. जर ते परत आले नाहीत, तर माझी लहान लेकरे उपाशी मरतील. मला वाचवा बाबा. तिची ही आर्त हाक ऐकून स्वामींच्या चेहऱ्यावरचे हास्य थोडे गंभीर झाले. त्यांनी समुद्राच्या त्या उग्र लाटांकडे पाहिले, ज्या जणू संपूर्ण किनाऱ्याला गिळंकृत करण्यासाठी पुढे येत होत्या. वादळ अधिकच तीव्र झाले होते. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील झाडांना आणि दगडांना आदळत होत्या. गावकऱ्यांनी त्या महिलेला मागे ओढण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले, अगं वेडे, हा कोणतरी वेडा साधू दिसतोय. त्याच्या पाया पडून काय फायदा? वादळ खूप मोठे आहे. आता देवच तुझ्या पतीचे रक्षण करू शकतो. पण त्या महिलेचा विश्वास अथांग होता. तिने स्वामींचे चरण सोडले नाहीत. त्या क्षणी स्वामी समर्थ महाराज अचानक उभे राहिले. त्यांचे विशाल रूप पाहून गावकऱ्यांची बोलती बंद झाली. स्वामींनी समुद्राच्या दिशेने 2 पावले टाकली. त्यांचे पाय समुद्राच्या पाण्यात बुडाले. लाटा स्वामींच्या छातीपर्यंत येऊ लागल्या. लोक ओरडू लागले की हा साधू वाहून जाईल, पण स्वामी जागेवरून हलले नाहीत. त्यांनी आपला उजवा हात हवेत वर केला आणि समुद्राच्या लाटांकडे पाहून अत्यंत रौद्र सिंहगर्जनेसारख्या आवाजात फक्त एक शब्द उच्चारला, थांब. श्रोते हो, तो शब्द उच्चारताच तो चमत्कार इतका घडला की तो पाहून तिथे उपस्थित असलेल्या शेकडो लोकांच्या डोळ्यात पारणे फिरले. विज्ञानाचे सर्व नियम तिथे गळून पडले. जो समुद्र काही सेकंदापूर्वी तांडव करत होता, ज्या लाटा डोंगरा एवढ्या उंच उठत होत्या, त्या समुद्र साक्षात एखाद्या लहान बाळासारखा शांत झाला. लाटा एका क्षणात जमिनीला समांतर झाल्या. वादळाचा वारा पूर्णपणे थांबला आणि आकाश स्वच्छ झाले. समुद्राच्या मध्यभागी अडकलेली त्या भक्ताची होडी हळूहळू सुखरूप किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागली. निसर्गाने आपल्या निर्माणकर्त्याचा आवाज ओळखला होता आणि साक्षात समुद्राने स्वामींच्या चरणांशी स्पर्श करून शरणागती पत्करली होती. किनाऱ्यावरील सर्व लोकांनी स्वामींच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला. त्या महिलेच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता आनंदाश्रू झाले होते. आता वळूयात आपण दुसऱ्या अक्कलकोटच्या ऐतिहासिक सर्वात मोठ्या घटनेकडे, थरारक चमत्काराकडे, ज्याने साक्षात मृत्यूच्या देवतेला म्हणजेच यमराजालाही मागे सारण्यास भाग पडले.
ही कथा आहे स्वामींचे परमभक्त तात्या सुभेदार यांची. तात्या सुभेदार हे अक्कलकोट संस्थानचे एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत अधिकारी होते. पण त्याहूनही मोठे म्हणजे ते स्वामींचे निस्सीम सेवक होते. स्वामींवर त्यांचा जीव होता. एकदा तात्या सुभेदार त्यांना एक अत्यंत भयंकर आजार झाला. त्या काळात त्या आजारावर कोणतेही औषध नव्हते. तात्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यांचे शरीर हाडांचा सापळा बनले होते. अक्कलकोटच्या राजाने आणि तात्यांच्या कुटुंबियांनी सोलापूर, पुणे, मुंबईहून मोठे डॉक्टर्स आणि नामांकित राजवैद्य बोलवले. सर्वांनी तात्यांची नाडी तपासली, औषधांचे कार्ड दिले, पण तात्यांच्या शरीराने औषधांना प्रतिसाद देणे पूर्णपणे बंद केले होते. शेवटी तो काळा दिवस आला. राजवैद्यांनी तात्यांची नस पाहिली आणि हातपाय थंड पडले होते. श्वास पूर्णपणे थांबला होता. वैद्यांनी अत्यंत जड अंतकरणाने त्यांच्या पत्नीला, कुटुंबियांना सांगितले, आता काही उरलेले नाही. तात्यांचा प्राण देह सोडून गेलेला आहे. अंतिम संस्काराची तयारी करा. तात्यांच्या वाड्यात एकच आक्रोश सुरू झाला. त्यांची पत्नी छाती रबडवून रडू लागली. मुले ओरडू लागली. संपूर्ण अक्कलकोटमध्ये बातमी पसरली की स्वामींचा लाडका भक्त तात्या सुभेदार आता या जगात राहिला नाही. वाड्याच्या तात्यांचे मृतदेह जमिनीवर ठेवण्यात आला होता. त्यांच्यावर पांढरे वस्त्र टाकण्यात आले होते. नातेवाईक जमा झाले होते. दुसरीकडे अक्कलकोटच्या त्या पवित्र वृक्षाखाली माझे स्वामी महाराज नेहमीप्रमाणे बसलेले होते. पण आज स्वामींचे रूप अत्यंत वेगळे होते. ते सारखे अस्वस्थ होते आणि जमिनीवर आपली काठी आपटत होते. सेवेकरांना कळेना की स्वामी असे का करत आहेत. आध्यात्मिक दृष्टी असलेल्या काही संतांनी सांगितले की हा वेळ साक्षात यमराजाचे दूत आणि यमराज स्वतः तात्यांचे प्राण घेऊन जाण्यासाठी सुभेदारांच्या वाड्यात आले होते. पण तात्यांच्या वाड्याच्या उंबरठ्यावर साक्षात स्वामींचे अदृश्य संरक्षण कवच होते. स्वामींनी वटवृक्षाखाली बसूनच ध्यान लावले. त्यांनी आपल्या आत्मशक्तीने यमराजाला थेट आवाहन दिले. स्वामी वटवृक्षाखाली जोरात ओरडले, कोण घेऊन जातोय माझ्या भक्ताला? कोणाची एवढी हिंमत आहे की आमच्या परवानगीशिवाय आमच्या लेकराला हात लावेल? परत जा. काळाचा नियम आम्ही बदलत आहोत. स्वामींचा हा रौद्र अवतार पाहून तिथले सेवेकरी घाबरून मागे सरकले. स्वामींनी आपल्या चरणाजवळ पडलेले थोडे पाणी आणि अंगारा भस्म हातात घेतला आणि सेवेकऱ्याला बोलवून म्हणाले, धावत जा. हा अंगारा तात्याच्या कपाळावर लाव आणि पाणी त्याच्या तोंडात टाक. तो सेवेकरी काही विचार न करता सुभेदारच्या वाड्यावर दिशेने धावला. तो सेवेकरी धावत पळत तात्यांच्या वाड्यावर पोहोचला. तिथे तात्यांच्या मृतदेहाभोवती लोकांची रडरड चालू होती. अंतिम प्रवासाची तयारी अंतिम टप्प्यात होती. सेवेकरांनी गर्दी बाजूला केली. लोक त्याला म्हणाले, अरे आता काय करतोयस? तात्या तर गेले. वैद्य सांगून गेलेत. पण सेवेकरी म्हणाला, हे अक्कलकोटच्या राजाचे औषध आहे, बाजूला व्हा. त्याने स्वामींनी दिलेला तो पवित्र अंगारा तात्यांच्या थंड पडलेल्या कपाळावर लावला आणि पाण्याच्या काही थेंबांनी तात्यांचं बंद असलेल्या ओठांवर सोडले. श्रोते हो, ज्या क्षणी तो अंगारा तात्यांच्या कपाळाला स्पर्श झाला त्या क्षणी संपूर्ण वाड्यात जणू विजेचा एक धक्का बसावा तशी शांतता पसरली. डॉक्टरांनी आणि वैद्यांनी मृत घोषित केलेल्या तात्यांच्या शरीरामध्ये अचानक थरथराट झाला. त्यांच्या हातापायांची बोटे हल्ली आणि साक्षात चमत्कार घडला. तात्या सुभेदारांनी एक मोठा आणि दीर्घ श्वास घेतला आणि ते अंथरुणावरून उठून सरळ बसले. जणू काही ते गाढ झोपेतूनच जागे झाले होते. उठल्या उठल्या त्यांच्या मुखातून शब्द बाहेर निघाला, श्री स्वामी समर्थ. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांचे स्टेथोस्कोप हातातून गळून पडले. राजवैद्यांनी आपल्या हातातील नाडी सोडून दिली. वैज्ञानिकाने आपले गुडघे टेकले होते. साक्षात मृत्यूच्या दारातून, यमराजाच्या पाशातून स्वामींनी आपल्या भक्ताचे प्राण खेचून आणले होते. संपूर्ण अक्कलकोट नगरीत त्या दिवशी आनंदाचा पूर आला होता. तात्या धावत वटवृक्षाकडे गेले आणि त्यांनी स्वामींच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक केला. स्वामी हसले आणि म्हणाले, आम्ही असताना तुला काळ कसा स्पर्श करेल. आता आपण तिसऱ्या चमत्काराकडे वळूया, जो स्वामींच्या अन्नपूर्णा रूपाची आणि भक्ताची गरिबीवर असणाऱ्या त्यांच्या अथांग करुणेची साक्ष देतो. अक्कलकोटच्या जवळ एक लहान गावामध्ये रामा नावाचा एक अत्यंत गरीब शेतकरी राहत होता. रामा हा स्वामीचा एवढा मोठा भक्त होता की शेतात काम करताना, चालताना आणि बोलताना त्याचे तोंड कधीही श्री स्वामी समर्थ या नामाशिवाय राहत नव्हते. एकदा त्या प्रांतात प्रचंड मोठा दुष्काळ पडला. सलग 2 वर्षे पाऊस पडला नाही. विहिरी कोरड्या पडल्या. जमिनीला भेगा गेल्या. रामाच्या शेतात एक दाणाही पिकला नाही. त्याच्या घरात जे काही थोडेफार अन्नधान्य होते ते संपत आले होते. रामाच्या घरात त्याची वृद्ध आई, पत्नी आणि 2 मुली राहत होती. गरिबी एवढी वाढली होती की घरात एका वेळच्या अन्नाची भ्रांत झाली होती. मुलांच्या पोटात भुकेची आग लागली होती. ते रडत होते. रामा हातात झाला, पण त्यांची स्वामींवरील विश्वास कमी झाला नाही. त्याच कठीण परिस्थितीत एक दिवस अचानक अक्कलकोटहून फिरत फिरत काही साधू आणि स्वामींचे सेवेकरी रामाच्या झोपडी बाहेर आले. त्यांनी रामाला सांगितले, रामा, आज आम्ही तुझ्या घरी स्वामींच्या नावाने भोजन करायला आलो आहोत. आमच्यासाठी आणखी 20 ते 25 भक्त आहेत. सर्वांना भूक लागली आहे. आमच्या भोजनाची व्यवस्था कर. रामाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या घरात स्वतःच्या मुलांसाठी अर्धी भाकरी उरली नव्हती आणि बाहेर साक्षात स्वामींचे 25 ते 30 भक्त जेवायला मागून उभे होते. रामाच्या पत्नीने घरात पाहिले. धान्याचे कोठार पूर्णपणे रिकामा होता. त्यात धान्याचा एक दाणाही नव्हता. रामाच्या डोळ्यात अश्रू आले.
रामा आपल्या झोपडीच्या एका कोपऱ्यात गेला. त्याने भिंतीवर लावलेल्या स्वामींच्या लहानशा फोटोसमोर हात जोडले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तो रडत रडत म्हणाला, स्वामी माऊली, आज माझ्या दारात तुमचे फक्त भक्त आले नाहीत. त्यांना रिकाम्या पोटी पाठवणे म्हणजे तुमचा अपमान करण्यासारखे आहे. माझ्या घरात धान्याचा एक दाणाही नाही. हे तुम्हाला माहिती आहे. पण आज जर तुमचे भक्त उपाशी गेले तर मी माझा जीव देईन. कारण मी तुमची विटंबना सहन करू शकत नाही. मला वाचवा स्वामी, मला वाचवा. माझी लाच तुमच्या हातात आहे. रामाने पूर्ण शरणगतीने स्वामींना हाक मारली. त्याचवेळी रामाच्या पत्नीला घरातल्या एका कोपऱ्यात ज्वारीच्या पिठाचे एक अत्यंत लहान भांडे दिसले, ज्यामध्ये जेमतेम एका माणसाची भाकरी होईल एवढेच पीठ शिल्लक होते. तिने रामाला सांगितले. रामाने डोळे पुसले. तो बाहेर आला. त्याने साधूंना सांगितले, तुम्ही सर्वजण नदीवर जाऊन स्नान करून या. तोपर्यंत माझ्या घरी प्रसादाची तयारी चालू होईल. रामाने आपल्या पत्नीला सांगितले, स्वामींचे नाव घे आणि भाकरी करायला सुरुवात कर. जे काही होईल ते स्वामींवर सोडून दे. पत्नीने चूल पेटवली. तिने त्या लहान भांड्यातील पिठाला हात लावला. तिने तोंडातून श्री स्वामी समर्थ म्हणले आणि पिठाचा पहिला गोळा बाहेर काढला. श्रोते हो, इथेच तो अशक्य चमत्कार सुरू झाला आहे. तिने भांड्यातून पिठाचा एक गोळा काढला, पण भांड्यातील पीठ अजिबात कमी झाले नाही. तिने दुसरा गोळा काढला, पीठ तसेच राहिले. तिने तिसरा, चौथा, पाचवा करत एकामागून एक पिठाचे गोळे तयार करायला सुरुवात केली. पण ते छोटेसे भांडे पिठाने अखंड भरलेले राहिले. रामा आणि त्याची पत्नी हे पाहून थक्क झाले. त्यांच्या अंगावर काटा आला. स्वामी स्वतःच्या घरात अन्नपूर्णा बनून बसले होते. रामाच्या पत्नीने पटापट सुंदर, मऊ आणि गरमागरम भाकरी शेकायला सुरुवात केली. काही वेळातच नदीवरून 25 ते 30 साधू आणि भक्त स्नान करून रामाच्या झोपडीत आले. त्या गरीब शेतकऱ्याच्या झोपडीत त्या दिवशी साक्षात अमृताचा वर्षाव झाला. त्या 25 ते 30 लोकांनी पोटभर भाकरी आणि पिठलं खाल्ले. सर्वांनी तृप्तीची ढेकर दिली आणि रामाला आशीर्वाद दिला. आश्चर्याची गोष्ट अशी की सर्वांचे जेवण झाल्यानंतरही घरात इतक्या भाकरी शिल्लक होत्या की रामाने संपूर्ण गावातील गरिबांना बोलवून तो महाप्रसाद वाटला. तरीही त्या भांड्यातील पीठ संपले नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा रामा अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनासाठी धावत गेला, तेव्हा स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाखाली बसून जोरात हसत होते. रामाने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले आणि तो ढसाढसा रडू लागला. स्वामींनीच रामाच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, रामा, जो आमचे नाव घेऊन आमच्या दारात आलेल्या भुकेलेला अन्न देतो, त्याचे कोठार आम्ही या ब्रह्मांडात कधीच रिकामे पडू देत नाही. तुझी लाज म्हणजेच आमची राज आहे. स्वामींच्या या कृपेने रामाचे संपूर्ण जीवन धन्य झाले. त्याचे ते गरिबाचे दिवस संपले होते आणि त्याच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहिला. तर माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे 3 अशक्य आणि अलौकिक चमत्कार आज आपण या महा एपिसोडमध्ये अत्यंत सविस्तरपणे पाहिले. समुद्राच्या लाटा शांत करणे असो, मृत्यूच्या दारातून तात्या सुभेदारांना परत आणणे असो, किंवा गरीब रामाच्या घरातील रिकामे कोठार अन्नपूर्णेच्या मायेने भरून टाकणे असो, हे चमत्कार आपल्याला एकच शिकवण देतात. ते म्हणजे माणसाची परिस्थिती किती कठीण असो, जेव्हा या जगातील सर्व दरवाजे तुमच्यासाठी बंद होतात, तेव्हा तुमचे स्वतःचे लोक तुमचे हात सोडतात. तेव्हा मनात एक कडक आणि दृढ विश्वास ठेवला की अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली बसलेली माझी स्वामी तुमच्यासाठी 24 तास जागृत असते. स्वामींनी आपल्याला शब्द दिला आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि माझे स्वामी आपला शब्द कधीच बदलत नाहीत. नियम पाळा, नामस्मरण करत राहा आणि आनंदी राहा. स्वामी माऊलींचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहोत, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.